सुरेगाव सामूहिक प्रयत्न, सामाजिक जाणीव आणि श्रद्धेच्या भावनेतून ग्रामस्थांनी एक प्रेरणादायी उपक्रम यशस्वी केला आहे. गावकऱ्यांनी मिळून स्वतःच्या लोकवर्गणीतून उभारलेला वैकुंठ रथ अखेर आषाढी एकादशीच्या पावन दिवशी ग्रामपंचायतीच्या परिसरात लोकार्पण करण्यात आला. हे लोकसहभागाचे व एकतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे यांनी केले. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत येथे लोकवर्गणीतून आणलेल्या वैकुंठ रथाचे लोकार्पण आषाढी एकादशीच्या निमित्ताने ग्रामपंचायतच्या प्रांगणात करण्यात आले. या प्रसंगी सुरेगाव येथील सिद्धेश्वर देवस्थानचे मठाधिपती महंत गोवर्धन गिरीजी महाराज, लोकनियुक्त सरपंच सुमनबाई कोळपे, उपसरपंच सविता दीपक कदम, तंटामुक्ती अध्यक्ष वाल्मिकप्पा कोळपे, ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष अंबादास धनगर, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र मेहरखाम, सामाजिक कार्यकर्ते यशवंत निकम, ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष अंबादास धनगर, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अधिकारी प्रशांत वाबळे, ग्रामपंचायत सदस्य दादा जगताप, दिलीप शर्माळे, भरत मेहरखाम, युवराज बिडवे, बाळासाहेब हाळोर, राजेंद्र भंडारी, राजेंद्र भवर, अनवर शेख, महेश निकम, महिला सदस्या सविता सुनील शर्माळे, ताराबाई सुभाष गायकवाड, माजी उपसरपंच सुनील कोळपे, मच्छिंद्र हळोर, गोरक्षनाथ कदम, सामाजिक कार्यकर्ते भागवत कदम, अरुण लोंढे, संतोष तनपुरे, विपिन शेट्टी, व्यंकटेश बोलगंवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना कोळपे म्हणाले, गावकऱ्यांनी कोणत्याही बाह्य मदतीशिवाय स्वखर्चातून आणि स्वतःच्या इच्छेने हा उपक्रम उभा केलेला आहे. हे विशेष. ग्रामीण भागातही सामाजिक सहभागाच्या बळावर काय साधता येते याचे हे जिवंत उदाहरण म्हणता येईल. या रथासाठी निधी संकलनाच्या प्रक्रियेमध्ये ग्रामपंचायत सदस्य, गावातील अनेक व्यापारी, दुकानदार, नागरिक व कुटुंबांनी आपल्या ऐपतीप्रमाणे आर्थिक सहभाग नोंदविला. प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरले. प्रत्यक्ष रथ उभारणीत हातभार लावला. महिलांनी देखील यामध्ये आपले योगदान दिले. कोणालाही आग्रह न करता फक्त गावासाठी काहीतरी करायचे या भावनेतून हे शक्य झाले असे ग्रामस्थ सांगत आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा उपक्रम केवळ एका रथाच्या निर्मितीपुरता मर्यादित नाही, तर यातून एकात्मता, सामाजिक सलोखा आणि लोकशक्तीचा खरा अर्थ काय असतो हे अधोरेखित झाले आहे. गाव एकत्र आला म्हणून हे शक्य झालं, ही भावना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. सुरेगाव वैकुंठ रथाचे हे लोकार्पण गावासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरला. ग्रामस्थांच्या स्वयंप्रेरणेने उभा राहिलेला हा रथ म्हणजे एकतेचे आणि लोकसहभागाचे प्रतीक आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायतचे कुंडेराम निकम, बापू कदम, अण्णासाहेब वाबळे, राहुल निकम, अशोक मोरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यटनमध्ये सुरेगाव आपण प्रस्ताव दिलेला आहे. म्हणजे साधारणतः 9 कोटीचं एकूण प्रपोजल आहे. पण जसं जसं गाव एक जसं तसं त्याप्रमाणे पैसे येणार आहे. सगळ्या गावचा विचार आहे. हा एरिया तो एरिया असं नाही. गाव हे शहाजपूरच्या शिवेपासून, कोळपेडीच्या शिवेपासून वेळापूरच्या याच्यापर्यंत आहे. एका बाजूला तर चारही बाजूला आपल्याला सारख्या प्रमाणात करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीने ते होणार आहे. इमारतीसाठी आपण ही इमारत जुनी झाली, जसं आता लक्ष गेलं सदस्यांचं तसं त्याच्यामुळे 8 दिवसापूर्वीच नवीन इमारत मागणीचा प्रस्ताव आपला नगरला गेलेला आहे. 50 लाख रुपये आपण नवीन इमारतीच्या प्रस्तावासाठी मागणी प्रस्ताव या 1 वर्षभरामध्ये मार्गी लागणार आहे. म्हणजे जी गोष्ट आपल्या चर्चेतून आणि त्या गोष्टीचा आपण कृतीत लगेच आणतोय. अनेक 2-3 महत्वाचे बाबी प्रलंबित, रस्त्याचा विषय असेल तो प्रलंबित तो मार्गी लागणार आहे. गाड्यांचा विषय म्हणूनच आता मी मुद्दा म्हटलो गाडे बांधायचे, विकास झाले पाहिजे. परंतु याच्यामध्ये काय होतं की सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, एखादं काम घेऊन आलं, काम न होऊ देणारे सक्रिय होतात. काम होऊ देणाऱ्यापेक्षा काम न होऊ देणारे सक्रिय होतात. त्यांच्याशी कुठेतरी गावातले 4 लोक नाही त्या लोकांनी चर्चा केली पाहिजे. त्याची समस्या काय, अडचण काय समजून घेऊन त्यांचं मत काय, खरी अडचण काय आणि मग ती मार्ग काढून. कारण विकास जर व्हायचा असेल, आपण फक्त ह्या गावाने असं केलं, त्या गावाने तसं केलं, अरे पण त्या गावाने कसं केलं हे आपण बघायला तयार नाही. ते गाव एकत्र. आज आनंद निश्चित आहे का समाजातल्या सगळ्या थरातले आणि गावच्या 4ही कोपऱ्यातली प्रमुख मंडळी उपस्थित आहे. 100% जर आपण असं एक राहिलो, ही एकच नाही गोष्ट, अनेक गोष्टी आपल्याला करता येतील. कारण सगळ्यात मोठं वाद आपण इथं आमचं गाव तालुक्यात सगळ्यात मोठं पण फक्त नाव आहे. मला भाऊसाहेबांनी इतकं वाईट वाटलं, मला भाऊसाहेबांनी इतकं खौट शब्दात मला प्रतिक्रिया दिली. सांगतो अहो 20,000 लोकसंख्येचं गाव आहे आणि पैसे गोळा करायची वेळ आहे तर एकही माणूस दिसत नाही. 20,000 ही गोष्ट स्वतःहून करण्याची होती. चालू आहे, चर्चा झालेली होती. 2 रुपये द्या, 5 रुपये द्या, स्वतःहून वर्गणी देण्याची गरज होती. आणि निश्चित या पुढील काळामध्ये आता उदाहरण आहे का दिलेल्या पैशाचा विनियोग योग्य ठिकाणी झाला. काल पण काही लोक पैसे द्यायला तयार होते. मी विचारलं, दोघांनी सांगितलं रथाचे पैसे दिले गेलेले आहेत, 1 रुपया आता वर्गणी घेणार नाही. पुढे बापू बरोबर आहे का? काल
म्हणजे याचा अर्थ काय का जेवढे गरजेचे तेवढेच गोळा केले ते योग्य ठिकाणी गेले. हा विश्वास एक या निमित्ताने या कमिटीने तयार केला. आता 2 सूचना माझ्या आहेत. तर रथ जो आहे तो ग्रामपंचायत रेकॉर्डला आपण घेऊ. जसं गौरव भाऊ म्हणले 500 रुपये त्याला पावती पाडून तर त्या ठिकाणी त्याचा विनियोग केला जाईल. आणि मंदिराच्या बाबतीत जो विषय आला तर माझी सूचना अशी आहे की जेवढे काय गावचे मंदिर असतील सगळे एक ठिकाणी कारण ग्रामसभेत घेऊन ग्रामपंचायतीकडे त्या सगळ्या गोष्टी नियोजन देऊ आणि प्रत्येक याच्यातले ते माणसं तिथे एक कमिटी वेगळी तयार करू जेणेकरून सगळ्यांना ते असेल. आणि ग्रामपंचायत असेल उद्या वाल्मिक अप्पा असतील उद्या अजून कुणी सरपंच होईल पण ग्रामपंचायतीचा अधिकार त्याच्यावर राहिला तर त्या ठिकाणी वाद कमी होतात, गावचा विकास होतो, पैसे मिळेल. तर दोघांना मिळून आपण त्या ठिकाणी नियोजन करू. कारण आता कोळपेडी गावाचा विषय असा आहे का कोळपेडी गावचा जो गट नंबर आहे तोच मुळात ग्रामपंचायतीच्या स्वतःच्या मालकीचा आहे. म्हणजे त्यांना सरकारने त्यावेळेस तो दिलेला असल्यामुळे त्या ठिकाणी निधी मिळाला कारण ते त्यांचंच आहे. तसं आपल्याकडं सुरे गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती कमिटी व्यापारी सर्व ज्येष्ठ कंपनी या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित राहिले. या सर्वांचं सुरेगावच्या आपण ग्रामस्थाच्या वतीने आभार अभिनंदन करतो. आणि पहिलंच सुरेगावच्या इतिहासामध्ये ही सार्वजनिक ऐक्यातून किंवा सार्वजनिक वर्गणीतून ही पहिली वास्तू निर्माण केली. आणि ही निर्माण करण्यासाठी आपल्या गावचे ग्रामसेवक असेल वाल्मिक अप्पा असेल आणि ही जी सर्व बळी आहे आणि त्यांना साथ देणारे व देणगी देणारे सर्व देणगीदार असतील सगळ्या समाजाचे आहे. हे वैयक्तिक नाही आपल्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा काल एक त्यांनी मोठी देणगी दिली असं त्यांनी सुद्धा 50,000 रुपयाची देणगी आपल्या ग्रामपंचायतला दिली. असा म्हणजे हा जो पॉइंट आहे पहिल्यांदा सुरेगावात आप्पाच्या माध्यमातून घडला व त्यांनी घडून आणण्यासाठी सगळ्यांना त्याच्या सामावून घेतलं. त्याबद्दल मी त्यांचं उपसरपंच दीपक कदम असेल बाकीचे सर्व ग्रामपंचायत सदस्य महेश निकम वगैरे जगताप वगैरे असतील या सर्वांनीच योगदान दिलं. या सर्वांचं आभार अभिनंदन.